नांदगाव पेठ येथे शनिवारी एका बारसमोर एक धक्कादायक घटना घडली आहे। शेगाव परिसरात राहणारा 25 वर्षीय सूरज उर्फ सावत्या दिवाकर सावते याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे। अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि शहर गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने या प्रकरणी महत्त्वपूर्ण यश मिळवलेत। पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वाखालील टीमने अवघ्या काही तासातच 5 आरोपींना बेड्या ठोकल्यात। 30 वर्षीय सुनील सुरेश वानखडे, 25 वर्षीय दीपक सुधीर निस्ताणे, 24 वर्षीय रोहित अशोक खंडारे, 23 वर्षीय विक्की उमेश शेंडे तर 19 वर्षीय अक्षय वसंत चौहान या 5 जणांना चांदूर रेल्वे आणि मालखेडच्या जंगल परिसरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले। मृतक सूरजचा भाऊ सतीश सावते याने नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा 5ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला। प्राथमिक तपासात आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे। मुख्य आरोपी सुनील वानखडे आणि मृतक सावत्या यांच्यात वाद होता। सावत्या त्याला त्रास देत होता आणि शिवीगाळ करत होता। त्यामुळे त्रस्त होऊन सुनील वानखडेने आपल्या मित्रांच्या मदतीने सावत्याची हत्या केली आहे, अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत।